महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी काढलेला परिपत्रक दिनांक 20 डिसेंबर 2024 ला निर्गमित झालेले शासन निर्णय विषय असा आहे, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करण्याबाबत, म्हणजे RT 25%ची आपल्या प्रत्येक शाळेला आपल्या शाळेत नोंदणी करणे आवश्यक आहे, त्या संदर्भातला हा GR आहे. पाहूया आपण या ठिकाणी. उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की माननीय शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक यांनी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या VC द्वारे निर्देशानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RT 25% प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने दिनांक 18 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत शाळा नोंदणी, स्कूल रजिस्ट्रेशन आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू करण्यात आली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे शाळा व्हेरिफिकेशन असतो. तर या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच शाळा मान्यता ज्या मंडळांची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडलेले आहे का याची खात्री करण्यात यावी. उदाहरणार्थ शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे, तरी उपरोक्त सूचनांचे पालन करून दिलेल्या कालावधीमध्ये शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कारवाई पूर्ण करावी. या ठिकाणी साहेबांची सही आहे, म्हणजे स्कूल पोर्टलवर आपल्याला ही नोंदणी करायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.